नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. थांबा, तुम्ही बरोबर ऐकताय. आम्ही आजची सुरुवात व्हॉलंटरीली अशी केली आहे कारण आपल्या चर्चेचा स्रोतच तसा आहे. इयत्ता 6वीच्या इतिहासाचं पहिलं प्रकरण, भारतीय उपखंड आणि इतिहास. हो, आणि आता अनेकांना प्रश्न पडेल की 6वीच्या पुस्तकातून असं काय नवीन शिकायला मिळणार आहे. बरोबर, पण आमचं काम तेच आहे की नाही? वरवर साध्या वाटणाऱ्या स्रोतांमधून काही खोलवरचे आणि महत्त्वाचे विचार बाहेर काढणं. आज आपण हेच बघणार आहोत की भारताचा नकाशा हा फक्त रेषा आणि रंगांचा खेळ नाहीये, तो आपल्या इतिहासाचा मूळ आधार कसा आहे. आणि हा विषय वाटतो तितका सोपा नाही. आपण अनेकदा इतिहास म्हणजे काय समजतो, तर राजा महाराजांच्या लढाया, सनावळ्या. हो, घटनांची एक मोठी जंत्री. अगदी. पण ह्या सगळ्या घटना एका विशिष्ट पार्श्वभूमीवर घडत असतात. आणि ती पार्श्वभूमी म्हणजे भूगोल. म्हणजे पर्वत, नद्या, समुद्रकिनारे, वाळवंट ही फक्त निर्जीव भौगोलिक रचना नाहीयेत. अच्छा. तर ती इतिहासातील सक्रिय पात्र आहेत, जी कथेला एक दिशा देतात. इतिहासातील सक्रिय पात्र हे खूपच रंजक आहे. म्हणजे आपण आज ह्या पात्रांचाच अभ्यास करणार आहोत. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे इतिहास आणि भूगोलाचं नातं अतूट आहे. पण हे नातं नेमकं कसं काम करतं? चला इथूनच सुरुवात करूया. नक्कीच. याचं एक साधं सूत्र आहे. बघा, भूगोल काय करतो? तो संधी देतो आणि आव्हानंही उभी करतो. संधी आणि आव्हानं? हो, आणि माणूस या संधी आणि आव्हानांना कसा प्रतिसाद देतो, यातूनच खरा इतिहास घडतो. उदाहरणार्थ, स्रोतात डोंगराळ आणि मैदानी प्रदेशांतील जीवनाची तुलना केली आहे. हो, ते उदाहरण दिलं आहे. हां, फक्त जगण्याच्या पद्धतीतला फरक नाहीये. यातून दोन पूर्णपणे वेगळे माइंडसेट्स तयार होतात. अच्छा, म्हणजे हा फक्त अन्नापुरता मर्यादित विषय नाही? तुम्ही माइंडसेटबद्दल बोलताय, ते कसं काय? आता बघा, डोंगराळ प्रदेशात सुपीक जमीन कमी, पाण्याची उपलब्धता मर्यादित, हवामान तीव्र. म्हणजे इथे जगणं म्हणजे निसर्गाशी रोजची एक प्रकारची लढाईच असते. अशा परिस्थितीत चिकाटी, काटकसर आणि कमी संसाधनांवर जगण्याची कला महत्वाची ठरते. आणि समाज लहान असतो, विखुरलेला असतो. अगदी. याच्या उलट मैदानी प्रदेशात काय होतं? नद्यांनी आणलेल्या गाळामुळे जमीन सुपीक असते, पाण्याची मुबलकता असते. इथे शेतीतून गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य म्हणजे सरप्लस पिकवता येते. आणि जिथे सरप्लस आहे तिथे लोकांना पोटाच्या चिंतेपलीकडे जाऊन विचार करायला वेळ आणि ऊर्जा मिळते. बरोबर. अगदी बरोबर. आणि इथेच इतिहासाला कलाटणी मिळते. याच सरप्लसमुळे मोठी गावं, शहरं वसतात. लोक एकत्र येतात. हो, व्यापार वाढतो, कला, साहित्य, तत्वज्ञान यांसारख्या गोष्टींसाठी वाव मिळतो. राज्यव्यवस्था आणि मोठी साम्राज्य घडवण्यासाठी लागणारी आर्थिक आणि मानवी शक्ती याच सुपीक मैदानी प्रदेशातून उभी राहते. म्हणूनच मग भारताच्या इतिहासातली सगळी मोठी सत्ता केंद्र म्हणजे हडप्पा संस्कृतीपासून ते मौर्य, गुप्त आणि मुघल साम्राज्यांपर्यंत हे दडलेलं आहे. भूगोलानं त्यांना ती संधी दिली होती. कमाल आहे. म्हणजे केवळ जमिनीच्या सुपीकतेचा परिणाम थेट साम्राज्यांच्या उदयापर्यंत पोचतो. पण मग याचा उलटा अर्थ असाही होतो की जेव्हा भूगोल आपली कृपा काढून घेतो, म्हणजे दुष्काळ पडतो किंवा नदी आपला मार्ग बदलते, तेव्हा काय होतं? तेव्हा इतिहास एक भयानक वळण घेतो. जगण्याची साधनं संपली की लोकांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय उरत नाही. म्हणजे भरलेली शहरं आणि गजबजलेली गावं ओस पडतात. हो, इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे पर्यावरणातील बदलांमुळे संपूर्ण संस्कृती लयाला गेली किंवा तिला आपलं मूळ स्थान सोडून दुसरीकडे जावं लागलं. हेच ते अतूट नातं आहे. भूगोल संस्कृती घडवतो आणि बिघडवू सुद्धा शकतो. चला, तर मग या दृष्टिकोनातून आपल्या भारताच्या विशाल भूगोलाकडे पाहूया. स्रोतामध्ये भारताच्या इतिहासाला आकार देणारे 6 महत्त्वाचे भूप्रदेश सांगितले आहेत. पण आपण त्यांची केवळ यादी न करता त्यांना एका वेगळ्या पद्धतीनं बघूया का? म्हणजे कसं? म्हणजे असं की काही प्रदेश संरक्षकाची भूमिका बजावतात, काही प्रदेश संस्कृतीला जन्म देतात, तर काही प्रदेश जगाशी जोडण्याचं काम करतात. उत्तम कल्पना आहे. आपण त्यांना भिंती, पाळणे आणि महामार्ग असंही म्हणू शकतो. बरोबर. भिंती, पाळणे आणि महामार्ग. सुरुवात भिंतीपासून करूया, अर्थातच हिमालय. हो, हिमालय. जी उत्तरेला एका अभेद्य भिंतीसारखी उभी आहे. पण प्रत्येक भिंतीला दरवाजे असतात, तसे यालाही आहेत का? नक्कीच आहेत. हिमालयाने मध्य आशियातून येणारे थंड वारे आणि आक्रमणं बऱ्याच अंशी रोखून धरली, यात शंका नाही.
पण हिंदुकुश पर्वतरांगेतील खैबर आणि बोलनखिंडी हे केवळ दरवाजे नव्हते, तर ते या उपखंडाचे सिलेक्टिव्ह फिल्टर्स होते. सिलेक्टिव्ह फिल्टर्स म्हणजे ते काही गोष्टींना आत येऊ देत होते आणि काहींना बाहेर ठेवत होते. अगदी. या खिंडींमधूनच चीनमधून निघणारा प्रसिद्ध रेशीम मार्ग म्हणजे सिल्क रोड जोडला गेला होता. त्यामुळे व्यापारी, प्रवासी, विचारवंत भारतात आले. आणि भारतातूनही विचार बाहेर गेले असतील. हो, बौद्ध धर्मासारखे भारतात जन्मलेले विचार याच मार्गाने मध्य आशिया आणि चीनपर्यंत पोचले. पण याच मार्गाने शक, कुशाण, हूण आणि नंतर इस्लामी आक्रमकही भारतात आले. अच्छा. म्हणजे या भिंतीने आपलं संरक्षणही केलं आणि त्याचवेळी बाहेरील जगाशी आपलं नातंही जोडलं. त्यामुळे भारताची संस्कृती कधीच बंदिस्त राहिली नाही. ती सतत बाहेरच्या प्रवाहांना सामावून घेत बदलत राहिली. हिमालयाच्या या भिंतीनंतर आपण संस्कृतीच्या पाळण्यांकडे वळूया. यात येतो तो सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र नद्यांचा मैदानी प्रदेश. हो, ज्याबद्दल आपण आधीच बोललो की इथेच मोठी साम्राज्य उदयास आली. हो. कारण या नद्यांनी केवळ सुपीक जमीनच दिली नाही, तर त्यांनी दळणवळणाचे सोपे मार्गही उपलब्ध करून दिले. प्राचीन काळी रस्ते बनवण्यापेक्षा नदीमार्गाने प्रवास आणि मालाची वाहतूक करणं खूप सोपं आणि स्वस्त होतं. म्हणजे या नद्या जणू त्या काळातील नॅशनल हायवेज होत्या. अगदी. यामुळेच या प्रदेशात एक संध आणि विशाल साम्राज्य उभी राहू शकली. या नद्यांच्या जाळ्याने संपूर्ण उत्तर भारताला एका सूत्रात बांधलं. पण याच पाळण्यांच्या सादीत एक अनपेक्षित नाव आहे, थरचं वाळवंट. आता वाळवंटात संस्कृतीचा पाळणा कसा काय असू शकतो, हे जरा विचित्र वाटते. हो ना. हे भारतीय इतिहासातील एक मोठं भौगोलिक रहस्य आहे. आज जिथे थरचं वाळवंट आहे, तिथे हजारो वर्षांपूर्वी घग्गर हाकरा नावाची एक मोठी नदी वाहत होती, असं आता संशोधनातून सिद्ध झालं आहे. काय सांगताय? हो. ही कदाचित वेदांमध्ये उल्लेखलेली प्राचीन सरस्वती नदी असावी असं अनेक अभ्यासक मानतात. आज तिचं पात्र कोरडं पडलं असलं तरी उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये ते स्पष्ट दिसतं. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे हडप्पा संस्कृतीची अनेक शहरं जी आज वाळवंटात सापडतायत, ती एकेकाळी एका नदीच्या काठी वसलेली होती. अगदी बरोबर. याचा अर्थ असा होतो की हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यामागे हवामानातील मोठे बदल आणि या नदीचं कोरडं पडणं हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. म्हणजे भूगोलाने आधी संस्कृतीचा पाळणा तयार केला आणि नंतर तोच काढून घेतला. हे आपल्याला पुन्हा त्याच मुद्द्यावर आणतं, भूगोल किती शक्तिशाली आहे. आता आपण तिसऱ्या भागाकडे येऊया. भारताचे महामार्ग म्हणजे जगाशी जोडणारे मार्ग. यात येतात समुद्रकिनारे आणि समुद्रातील बेटं. हो, आणि भारताला लाभलेला विशाल समुद्रकिनारा हा एक मोठा महामार्गच आहे. हा महामार्ग आपल्याला कुठे कुठे जोडत होता? पश्चिमेला अगदी रोमन साम्राज्यापर्यंत आणि पूर्वेला आग्नेय आशिया आणि चीनपर्यंत. हडप्पा संस्कृतीच्या काळात लोथलसारखी बंदरं मेसोपोटेमियाशी म्हणजे आजच्या इराकशी व्यापार करत होती याचे पुरावे मिळाले आहेत. या सागरी व्यापाराला खरी चालना मिळाली ती मान्सून वाऱ्यांच्या शोधानंतर. हे वारे म्हणजे निसर्गाने दिलेलं एक इंजिन होतं जे जहाजांना वेळेवर आणि कमी श्रमात समुद्रापलीकडे पोचवत असे. आणि या व्यापारातून केवळ वस्तूंची देवाणघेवाण झाली नसेल? अजिबात नाही. वस्तूंबरोबरच लोक, विचार, धर्म, कला आणि तंत्रज्ञान यांचीही देवाणघेवाण झाली. दक्षिणेकडील राज्यांनी रोमन साम्राज्याशी व्यापार करून प्रचंड संपत्ती मिळवली. आग्नेय आशियात तर भारतीय संस्कृतीचा खूप मोठा प्रभाव दिसतो आजही. हो, आणि या सगळ्यात अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप यांसारख्या बेटांनी महत्त्वाचा पिट स्टॉप म्हणून काम केलं. दूरच्या प्रवासाला निघालेल्या जहाजांना तिथे थांबून पाणी आणि इतर रसद घेता येत असे. याबद्दल काही जुने उल्लेख आहेत का? आहेत ना. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी नावाचं एक पुस्तक आहे. एका अनामिक ग्रीक खलाशाने पहिल्या शतकात लिहिलेलं. त्यात या सर्व व्यापारी मार्गांचं आणि बंदरांचं सविस्तर वर्णन आहे जे भारताच्या सागरी सामर्थ्याची साक्ष देतं. आपण एक महत्त्वाचा प्रदेश विसरतोय जो या तिन्ही प्रकारांमध्ये थोडा थोडा बसतो, दख्खनचे पठार. हो, दख्खनचं पठार. तो पाळणा पण आहे, पण उत्तरेकडील पाळण्यापेक्षा वेगळा आहे. अगदी बरोबर. दख्खनच्या पठाराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली काळी रेगूर मृदा, जी ज्वालामुखीच्या लावारसापासून बनलीय, जी कापसासाठी उत्तम असते. हो, त्यामुळे या प्रदेशाला नेहमीच एक मोठी आर्थिक ताकद मिळाली. पण याच पठाराच्या भौगोलिक रचनेमुळे म्हणजे उत्तरेला असलेल्या विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या भिंतीमुळे उत्तरेकडील साम्राज्यांना इथे पूर्ण वर्चस्व मिळवणं कायमच अवघड गेलं. बरोबर. म्हणजे भूगोल इथे संरक्षकाची भूमिका बजावत होता. अच्छा. हो, या पर्वतरांगांनी दख्खनला एक वेगळी ओळख दिली.
त्यामुळे इथे मौर्य साम्राज्यानंतर सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट यांसारखी स्वतंत्र आणि शक्तिशाली साम्राज्य उभी राहिली, ज्यांची संस्कृती आणि राजकारण उत्तरेपेक्षा नेहमीच थोडे वेगळे राहिले. म्हणजे भूगोलानं इथे एक प्रकारची प्रादेशिक स्वायत्तता जपली. अगदी. तर हिमालय, मैदानं, वाळवंटं, पठार आणि समुद्रकिनारे या सगळ्यांनी मिळून भारताच्या इतिहासाची एक गुंतागुंतीची आणि रंजक पटकथा लिहिली आहे. याच संदर्भात भारतीय उपखंड ही संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. स्रोतामध्ये म्हटल्याप्रमाणे यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत यांचा समावेश होतो. याला उपखंड का म्हणतात? याला उपखंड म्हणण्यामागे 2 मुख्य कारणं आहेत. एक तर भौगोलिक. हा संपूर्ण प्रदेश उत्तरेला हिमालय आणि इतर 3 बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे तो आशिया खंडाच्या उर्वरित भागापासून नैसर्गिकरित्या वेगळा झाला आहे. आणि दुसरं कारण? दुसरं आणि जास्त महत्त्वाचं कारण आहे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक. हजारो वर्षांपासून या संपूर्ण भूभागात एक समान सांस्कृतिक प्रवाह वाहत राहिला आहे. म्हणजे आज ज्या राजकीय सीमा आहेत त्या अलीकडच्या काळातल्या आहेत, पण त्याआधी हा एक सलग सांस्कृतिक प्रदेश होता. अगदी. म्हणूनच हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरं आज राजकीयदृष्ट्या पाकिस्तानात असली तरी ती भारतीय उपखंडाच्या इतिहासाचाच अविभाज्य भाग आहेत. तो इतिहास आपण वेगळा करू शकत नाही. नाही करू शकत. या भूगोलाने या संपूर्ण प्रदेशाला एक समान तरीही विविधतेने नटलेली ओळख दिली आहे. उपखंड हा शब्द याच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक एकतेला दिलेला मान आहे. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की इतिहासाचा अभ्यास भूगोलाच्या नकाशाशिवाय करणं म्हणजे डोळे मिटून चित्र काढण्यासारखं आहे. बरोबर. आपल्या देशाचे पर्वत, नद्या, वाळवंट आणि समुद्र हे केवळ भौगोलिक घटक नाहीत, तर ते आपल्या इतिहासाचे साक्षीदार आणि शिल्पकार आहेत. त्यांनीच आपल्या पूर्वजांना संधी दिल्या आणि त्यांच्यासमोर आव्हानही उभी केली. आणि जाता जाता एक विचार. या 6वीच्या पुस्तकातील स्रोताने आपल्याला एक खूप मोठा इशारा दिला आहे. तो कोणता? त्यात म्हटलंय की पर्यावरणातील बदलांमुळे जसे की नद्यांचे प्रवाह बदलणे, लोकांना स्थलांतर करावे लागते आणि शहरं उजाड होतात. हडप्पा संस्कृतीसोबत झालं तसं? हो. घग्गर हाकरा नदी कोरडी पडल्याने कदाचित तेच घडलं. आज आपण हवामान बदलाच्या म्हणजे क्लायमेट चेंजच्या रूपाने स्वतःच पर्यावरणात प्रचंड मोठे आणि वेगवान बदल घडवत आहोत. मुद्दा बरोबर आहे. तेव्हाचे बदल नैसर्गिक होते आणि हळू झाले. आताचे बदल मानवनिर्मित आणि खूप वेगवान आहेत. हो, आणि इतिहास आपल्याला हेच शिकवतो की भूगोल किंवा पर्यावरण अशा बदलांना नेहमीच प्रतिसाद देतं. तो कधी शांत बसत नाही. खरंय. तेव्हाची एक नदी कोरडी पडल्याने एका संस्कृतीला स्थलांतरित व्हावं लागलं. आज जेव्हा समुद्राची पातळी वाढत आहे, हवामान टोकाचं होत आहे आणि नद्यांचे प्रवाह धोक्यात येत आहेत, तेव्हा भविष्यात लिहिल्या जाणाऱ्या इतिहासावर त्याचा काय परिणाम होईल? आजची आपली कृती भविष्यातील कोणत्या स्थलांतरांना, कोणत्या संघर्षांना किंवा कोणत्या नव्या जीवनशैलीच्या उदयाला कारणीभूत ठरेल, हा प्रश्न आपल्याला या साध्या वाटणाऱ्या प्रकरणातून मिळणारा सर्वात मोठा आणि गंभीर विचार आहे.